आज दुपारीच पावसाचं नाव काढलेलं, पाऊस पडत नाही, पाऊस पडत नाही. आणि हे बघा पाऊस कमी पण वारं इतकं सुटतंय ना. हे बघा झाड, हे बघा काय या पावसानं. पावसाची कोणाला भीती नाही हो, पण या वाऱ्याचीच भीती आहे. पुरे मी कागद काढून ठेवले ते भर 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 पटकन. पाऊस पड नाही झालाय पण वारं इतकं सुटलंय. काय पंखा हलतोय आमचा, इथं पण वर हलतोय. आता वाज तरी शांत झालो. मग अशी बघा हा आभाळ तर नाही कुठंच डोक्यावर. कशावर आभाळ नाही. लय डेंजर वारं सुटलंय खरंच. चल सर द्या वाटते सर. मी पसारा भरला. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. एक मिनिट, ब्लॅक दिसतंय म्हणजेच मी ब्लॅक आहे आणि ब्लॅक दिसते जास्त. ओके आता व्यवस्थित दिसतंय. तर हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सोनूला सोडून आले ना, आता म्हणलं चला मशीनला पहिल्यांदा कपडे लावूया, कारण लाईटीने मेहरबानी केली आणि लाईट आहे आता. त्यामुळे म्हणलं तेवढ्यात माझे कपडे धुवून येतील. आणि आज जास्त कपडे नाही, थोडीच आहेत आणि ती पण खराब नाही आहेत, कारण आम्ही कुठे बाहेर गेलोच नाही आहे, घरातच आहे. त्यामुळे फक्त अर्धा तास लावणार आहे कपडे, जास्त नाही आहे. जेव्हा जास्त कपडे असतात पण सगळ्यांचे असायचे ना, तेव्हा लय घाण असायचे कपडे. त्यामुळे 1.5 तास 2 तासाचं टायमिंग मला सेट करावं लागायचं. आणि पाणी पण भरपूर लागायचं, कारण मग सारखी मशीन पाणी सोडून द्यायची घाण पाणी असलं. आता नसतं तसं, 2 कळशा वाटल्या ना धुवायला आणि 1.5 कळशी पिळायला का होऊन जातं. आणि पाणी वाचायचं सगळ्यात जास्त टेन्शन येतं मला, खरं सांगते. कधी आम्ही टाकीवरती बसवायचो आणि कधी खोसायचं पाण्याला, असं झालं. रोज अशा 2-2 कळशा 4-4 कळशा वाटायच्या ना, ती पण थोडं जास्त नाही, कारण मग पाणी खाली जायचं सगळं. चला कळशी लावते भरायला, नाहीतर नंतर ना कालच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या त्या. हा शर्ट मी सोना पप्पाचा आत्ताच धुतलाय. मला थोडा वेळ उन्हाला लावते, नाहीतर कपड्यांचा वास येतो. कपड्यांच्या गाड्या घालून घेते तोपर्यंत कपडे पण धुवून होते ते, नाहीतर राहिली का अशीच राहतेत नंतर ना. आता उन्हाळ्यात म्हणजे मुलीने आम्हाला इतका त्रास दिलाय, त्यांनी कपडे पण सोडले नाही त्या. एवढे सगळे कपडे आहेत, त्याच्या घड्या घालते आणि ठेवते. इथं पाणी सगळं वेस्टच जातं, त्यामुळे ना पाणी टापत ठेवते आणि झाडांना मधून जागेवर झाडं तरी जगते, ते असं पण झाडांना पाणी नाही. चला तर कपड्याच्या घडी घालते.
तर इकडे मशीन लावली आणि माझ्या कपड्यांच्या घड्या पण घालून झाल्या, ठेवून पण दिलं सगळं. आणि परवा दिवशीच मला वाटते सगळ्यांचं कप्पा नीट ठेवलेलं, पण माझ्या नवऱ्याचं कप्पा ना किती पण नीट ठेवा. आत्ता तरी मी नीट ठेवला आहे, घाण होतं तेव्हा तुम्हाला दाखवलं नाही. आणि वरनं म्हणतात काय माहिती आहे, माझं आवरत जाऊ नको, तो माझा कप्पा आहे, मी कसा पण ठेवीन. त्यांना एकाच भाषेत सांगितलं, कपाट माझं आहे, बाहेर फेकून देईन. कारण किती बोचकं बाहेर, असं दरवाजा असं एवढाच उघडा राहतो. आणि आमचं घर तुम्हाला माहीत आहे, इतकी धूळ येते ना, तर तुम्हाला सांगून पटणार नाही. हे बघा, ही धूळ म्हणजे काल पुसलंय सगळं, तरी पण ही आजची बॉम्ब आहे. इथं पण कदाचित दिसेल तुम्हाला, दिसतंय बघा, थोडं थोडं उडतंय. आणि हे कपडे धुतलेली कपडे ते मग ह्याच्यावर उडणार नाही का सांगा. आणि त्यांना सांगल ती येडं, ते अकेले शाने. आणि इथं आमची कपडे येते बघा, ही रोज घालायचीच कपडे येते. तुम्हाला दिसत असेल माझ्या अंगावरती ड्रेस असतात, तरी पण टापटिपीत आहेत. हा सोनूचा कप्पा आहे. त्या बिचारीचा कप्पा पण बघा किती टापटिपीत आहे, थोडं पण असतं व्यस्त नाही. इकडे पण बघू शकता तुम्ही, अजिबात कुठंच घाण नसतं. म्हणजे आमच्या दोघींची वापरायचीच कपडे येते. आणि तिकडे तिचे नवीन काही कपडे असतील ते तर अजिबात घाण नसतं, म्हणजे आम्ही उघडतच नाही. आणि हे पण ह्याच्यात पण कधी कधी ते त्यांचे कपडे ठेवतात, का तर त्याच्यात बसत नाही. घड्या जर नीट घातलं तर कपडे सहज बसते ती. मी घड्या घालते, पण ते घड्या नीट ठेवत नाहीत. आता काय बोलणार आहे त्यांना. आणि तिथं बेडशीट वगैरे असते, कारण बदलायला लागतं सारखं, ते कपाटात ठेवतच नाही मी. इथंच असतं उशीचं कवर वगैरे, वडणी, कधी कोण आलं तर अर्जंटमध्ये गावत नाही काय. आणि इकडे शटर वगैरे यांचे कामाचे कपडे, ते पडद्याच्या आता हे पडदा इकडे वडल्यानं कपडे सुकाय टाकल्यानं हे सगळं क्लिअर होऊन जातं, म्हणजे दिसत नाही. पायपुसणी वगैरे आता मला टाकायच्यात पायपुसणी, आणि ते धुवायचं आहे. तर चला, आता सोनूला आणायला जायचं आहे ना, तेव्हा तुम्हाला भेटते. सोनूला जेव्हा शाळा सोडायला लागली तेव्हापासून माझी कामे लवकर व्हायला लागली. म्हणजे सकाळी 7 वाजता स्वयंपाक होतो, नंतर 7:30 वाजता भांडी घरात आवरून सोनूची आंघोळ वगैरे होऊन जाते 8 वाजेपर्यंत. तिथनं मग आम्ही दोघी आरामात आवरतो. कधी कधी गडबड होती, तिच्या पप्पांनी थोडी मला मदत केली ना, कपडे वगैरे काढायला, अंथरून वगैरे, तर मग नाही उशीर होत. नाही तर मग स्वयंपाक करून अंथरून काढायचं, लुटून काढायचं, ते सगळ्यात मग मला कधी 8 वाजता ते समजत नाही. मग तिथनं लई पळापळ होती, आंघोळ घाला तिला, तिचा आवरा, हे सगळं करूस्तोपर्यंत. आता झालं आहे सगळं, भांडी वगैरे पण घासून झालेत. इकडे आता मशीनला कपडे वगैरे पण लावून झालेत. तिला आणायला जाते आणि मग तुम्हाला भेटते. अजून टाईम आहे, 1 तास आहे अजून. तोपर्यंत मी थोडंसं एडिटिंग वगैरे आहे ना, ते करते. कपडे पण धुवून होत्यात. चला, तर चला आता सोनूला आणायचं चालले. पाण्याची बॉटल घेतली, कारण लय ऊन आहे, कसला उन्हाचा तडाखा आहे. ओढणी घेतली, कारण मोबाईलला क्रॅच पडतोय, त्यामुळं त्याच्यावरती ठेवला ना, कारण मोबाईलला लई क्रॅच गेला. तर चला, येते घेऊन पटकन तिला. शाळेतनं आलो, एक झोप घेतली आणि घरी आले, कारण पावसाचं वातावरण झालं. हे बघा, काल तर लय वारं सुटलेलं, पाऊस काय नाही झाला, वारं सुटलं नुसतं. आणि हो, आणि सोनूच्या स्कूलमध्ये तिला आज ही बॉटल भेटली, आणि त्या ह्याच्यामध्येच पाणी द्यायचे. त्याची दुसरी वॉटर बघा बघा अशी होती. तर सगळ्यांनाच भेटली, आणि उद्यापासून ह्याच्यात पाणी द्यायचं आहे. मस्त आहे, पण आपण उघडून बघूया, कारण खोललीच नाही. आणल्यापासून बॅग ठेवली आहे, कपडे वगैरे चेंज केले नाही. आम्ही तिकडेच गेलो होतो, तिकडेच जेवण वगैरे केलं. हां, खोलून बघितली नाही, सगळ्यांनी तिथंच खोलली. आणि आज त्यांच्या स्कूलमध्ये फर्स्ट डे कार्यक्रम घेतलेला, कारण इतक्या दिवस का नव्हता घेतला, कारण सगळी मुलं येत नाही आहेत इथं, कारण सगळे रानात राहतात. म्हणजे आम्ही रानात राहतो, बाकी सगळे राहतात गावात, तरी पण ते येत नाहीत या सगळ्यांची सोय असून. तर आज घेतला या, आज सगळे होते, त्यामुळं छोटेसे क्लिप तुम्ही बघितलेच असाल. आणि याला धुतलं पाहिजे, छान आहे. पण असं शाळेत भेटणं म्हणजे नशीबच म्हणायचं. आपल्या टायमिंगला तर असं काही नव्हतं. आम्हाला तर वह्या पण नव्हत्या, पुस्तकच भेटत होते शाळेत, फक्त दप्तर वगैरे काही नाही. तसं ह्यांना काय काय वस्तू भेटतात. पण धुवायला पाहिजे, याला पण छान आहे बॉटल, एकदम मस्त आहे. तर उद्यापासून ह्याच्यात पाणी न्यायचं, पण छान आहे. छान आहे. कोणता शर्ट घातलाय वाटतं तू? नवीन तिला वही पण आणली, कारण तिच्या पहिली संपली होती, आणि ही आणली आता. आज काय दिलं मॅडमने? कॅपिटल ए स्मॉल ए दिला.
तिला येते म्हणाय पण येतं, लिहायला पण येतं. इंग्लिशच दिलंय फक्त, बाकी काय नाही. आणि ती उभे रेषा, स्टँडिंग लाईन वगैरे ते सगळं झालंय तिचं. तिची वही ती लहानपणीची अजून ठेवली. मी तिला ते घरी शिकवलेलं, मॅडमने तिला नाही ते काय शिकवलं तसलं, मी शिकवलंय घरी. मॅडमने डायरेक्ट असलं सराव घेतलाय तिचा, कारण तिला ती येते. पण मारलंय खाल्लंय सोडून, अजून पण मार खाते अभ्यासासाठी. आणि आज पेन्सिल गमावून आली शाळेत. तर चला बघा, वारं सुटायला लागले आता. थोडंसं मी चार्जिंग लावते फोन. आणि आता मी बनवणार आहे मंचुरियन, कारण मला खायची इच्छा झाली. आणि आता मी कंटाळा नाही करणार खाण्याचा, बनवायचा आहे, खायचं आहे तर मी बनवणार आहे. आणि माझ्याकडं कोबी पण आहे आणि मंचुरियनचं पीठ वगैरे पण आहे ना, आहे कपाटावर. तर चला आता बनवायला घेते. आणि हे काय ह्यांची वाट बघणार नाही, कारण हे उशिराने येणार आहेत, कारण हे सकाळी लवकर गेलेत आज, उशीरपर्यंत आहे त्यांना काम. चला आता खायचं आहे. तर मी चटणी नाही आहे, चटणी होती बरं का मध्यंतरी, आम्ही तिकडे गेल्यानंतर फ्रीज बंद झाला भरपूर दिवस, तर ती खराब होऊन गेली, मग मी ती फेकून दिली. नाहीतर चटणी आणून ठेवली होती आम्ही. चला मंचुरियन बनवायला घेतलं, तिकडे तेल गरम करायला ठेवलंय. आणि हे असं वाजतंय कशामुळं काय कळना. रात्री मी हे केलं होतं, गोसावळ्याची भाजी, त्याचं तेल उरलेलं होतं, मला वाटतं पाणी पडलंय त्याच्यात 100%. तर चला आपण आता ही कोबी मी ना कापला, आणि थोडासा मोठा कापला, त्यामुळे मिक्सरला वाटून घेतला. जास्त मोठा पण नाही, जास्त बारीक पण नाही केला बघा, मीडियम साईज केले मी, तुम्हाला दिसत असेल. आणि त्यामध्ये हे प्रेमिक्स टाकून घेतलेलं मंचुरियनचं होतं. माझ्या 2 पॅकेट होते, 1 पॅकेट टाकलं, 1 पॅकेट ठेवलं, त्यातलं पण अर्धा राहिलं आहे. तर तो एक सोनच पप्पांसाठी बनवला मी संध्याकाळी आल्यानंतर. चला तेल उडायच्या आधी मी टाकते. लाईट गेली बघा, असं काय पराक्रम करायचं म्हणलं आणि लाईट गेली तर आपलं डोकं लय फिरतं. आणि बाहेर ना मग अशा आभाळ आलं होतं, पुढे इतका पाऊस चालला होता, म्हणजे अजून पण आहे, पण आमच्याकडे काही नाही आला. अरे बापरे, आलाय बहुतेक. चला पटपट बनवून घेते, कारण विजा वगैरे व्हायला लागल्या ना, मग गॅस चालू ठेवून नाही जमत, कारण आमचा दरवाजातच गॅस आहे. तरी पटकन बनवून घेते. तर बनवून झालंय ना, आता आम्ही खातोय. तसं तर बनवत पण खाल्लंय. आणि आता हे राहिलेलं, आणि बॉब्या पण तळल्या तिकडे दिसत असेल प्लेटमध्ये. होतं थोडंसं तेल आणि गरम पण होतं, म्हणलं चला ते तळून टाकाय तर खा. आणि खरं छान झालं. चटणी असते ना तर अजून टेस्ट लागली असती. असं पण छान लागते, पण आता काय करायचं, खावं लागणार आहे. एखाद्या वेळेस मी यांना ना एक पार्सल आणायला लावीन, म्हणजे चटणी त्याच्यासोबत भेटत. पाकिटमधले बनवून बघितली, इतके खास काय लागत नाही ते. छान झालं एकदम मस्त. चला पाऊस येणार आहे बहुतेक, आभाळ पूर्णकडून सगळीकडून आलं आहे. आणि फोनमध्ये चार्जिंग नाही, खाते आणि बाकीचे कामाला लागते, कारण आता वाजले 5. वारं लय प्रचंड सुटलंय. पाऊस तर उघडला, पण झाड पूर्ण वाकली ती, इतकं वारं होतं. हे झाड तर वाकूनच गेलंय बिचारं, पाणी पडतंय. थोडासा पाऊस पडला आणि आता लगेच ऊन पडलंय. छान दिसतंय पण वातावरण. ती झाडं आधीच तोडलेली आहे आणि त्याच्यावर आणखी आकडा पडलाय, सगळं वाकून गेली. तर इकडे मी भात शिजायला घातलाय, आणि भात शिजस्तोपर्यंत ना तोपर्यंत ना पाऊस पडला, त्यामुळे इकडचं सगळं झाडून वगैरे घेतलं, कारण लयच माती आणि वाऱ्यामुळे झाडांची पानं पडली, तुम्ही मग असे बघितलं. तर आता स्वच्छ दिसायला लागलं. आता काही 2 दिवस नाही झाडलं तरी काही नाही. आणि ह्या दिवसात मी 2 दिवस नाही झाडत बरं का, कारण लयच मग सगळं मरून वगैरे निघून जायला लागला, खड्ड दिसायला लागला, दिसतंय तुम्हाला, त्यामुळं. चिखल करू नको. तर चला आता मी स्वयंपाकाला लागले इकडं. आता मी माझं थोडंसं आवरते, केस वगैरे विंचरते आणि लगेच कालवणाला घालून घेते. काही पीठ काय मळलेलं आहे, सकाळी जास्त मळलेलं होतं आहे. आता बनवणार आहे मी बोंबील आणि बटाटा मिक्स बनवणार आहे भाजी, आणि चपात्या. आजचा एवढाच मेनू असणार आहे. तर ब्लॉगचा एंड मी इथंच करते, का आता मला फोन चार्जिंगला लावायचा आहे. आता नंतर काय घेणार नाही व्हिडिओ, करून सोनूच पप्पा लेट येणार आहेत.
त्यामुळे फोनमध्ये चार्जिंग पाहिजे. लाईट आल्यानंतर लाईट वगैरे जाते. लाईट आत्ताच आली. पाऊस येत होती तेव्हा लाईट गेली, त्याच्यावर आत्ता आली. 2 तास होऊन गेलेत त्याला. म्हणजे 5 पावणे 5ला पाऊस यायला लागला आणि आता वाजले 7. घर वगैरे आवरून झाले. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.